मित्रांनो, 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांमागील सूत्रधारांपैकी एक म्हणून दाऊद इब्राहिम कासकर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्राने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय. तो अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेमन सारख्या त्याच्या सहकाऱ्यांसह डी कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतो. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतातून पलायन केल्यानंतरही दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार मधील पाक मोडिया स्ट्रीट परिसरात त्याची दहशत कायम होती. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर 2003 मध्ये मुंबईत त्याला अटक झाली. त्यानंतर त्याचे भारतीय प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हापासून भेंडी बाजार मधील त्याच्या घराबाहेर हस्तकांची गर्दी असायची. या परिसराला एक किल्ल्याचे स्वरूप आले होते. या परिसरात 17 मे 2011 रोजी गोळीबार करून दाऊद टोळीला इशारा देण्यात आला होता. त्यात इक्बाल कासकरचा अंगरक्षक आणि चालक आरिफ उर्फ सय्यद अबुबकर उर्फ बेली ठार झाला होता. दाऊदच्या घराखाली झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरीज मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याचा भाऊ इक्बाल कासकर राहत असलेल्या दक्षिण मुंबईतील घराखाली 17 मे 2011 रोजी रात्री गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात इक्बालचा चालक ठार झाला, तसेच त्याचा अन्य एक साथीदार जखमी झाला. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. जमावाने हल्ला करणारे सय्यद मुस्तफा अली 29 वय व इंद्र बहादूर खत्री 27 वय या दोघांना पकडले आणि पायधुनी पोलीस ठाण्यात ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. ही घटना 17 मे 2011 रोजी रात्री 9:30च्या सुमारास बोहरी मोहल्ला पाक मोडिया स्ट्रीट येथे घडली. दोन हल्लेखोरांनी इक्बालच्या मोटर गाडीजवळ जाऊन गोळीबार केला. इक्बालचा चालक आरिफ उर्फ सय्यद अबुबकर उर्फ बेल गोळीबारात ठार झाला. तसेच या हल्ल्यात अन्य एक साथीदार तारिफ हा जखमी झाला. त्याला जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जे रुग्णालयाने रात्री 10 वाजता आरिफला मृत घोषित करण्यात आले होते. त्याच्या मानेवर आणि पाठीवर गोळ्या लागल्या होत्या. दाऊदचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डांबर गल्लीमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली. भारतात असताना दाऊद त्याच्या घरात वास्तव्याला होता. पाकमोडिया स्ट्रीट गोळीबार झाला त्यावेळी इक्बाल कासकर तेथे उपस्थित नव्हता. या हल्ल्यात ठार झालेला आरिफ उर्फ सय्यद अबुबकर उर्फ बेल जोगेश्वरी परिसरात राहायचा. मारेकऱ्यांना आरिफला मारायचे असते तर ते जोगेश्वरीत शक्य होते, पण पाकमोडिया स्ट्रीट वरील दाऊदच्या बालेकिल्ल्यात शिरून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार केवळ दाऊदला इशारा देण्यासाठी करण्यात आला होता. त्यात आरिफ ठार झाला. गोळीबाराची ही घटना त्यावेळी सर्वत्र चर्चेचा विषय बनली होती. गुन्हे शाखेच्या तपासानुसार नवी मुंबईतील सूड परिसरात राहणारा उमैद उर रहमान या हल्लेखोराचा मुख्य सूत्रधार होता. रहमानचेच हल्लेखोरांना शस्त्रे पुरवली असावीत असा पोलिसांचा संशय होता. हा गोळीबार छोटा राजांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप होता. रहमानने नेपाळी नागरिक बिशच्या मदतीने खत्रीची ओळख करून दिली असे पोलिसांनी सांगितले. बिशने खत्रीला नेपाळहून मुंबईत आणले आणि नंतर तो शहर सोडून पळून गेला असा आरोप होता. छोटा राजनचे 2015 मध्ये बाली येथून प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याच्या विरोधातील 71 प्रकरणे सीबीआय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली होती. न्यायालयाने या खटल्यात 2015 मध्ये बिलाल मुस्तफा सय्यद, इंद्रा खत्री आणि अब्दुल रशाद शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर डी.के. राव, उमैद उर रहमानचे सावत्र वडील आसिफ जान आणि सय्यद अदनान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. इक्बाल कासकर याच्या अंगरक्षकाचा 2012 मध्ये झालेल्या खून प्रकरणातून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत म्हणजे मोक्का अंतर्गत स्थापन विशेष मोक्का न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजनची निर्दोष सुटका केली. विशेष मोक्का न्यायालयाने न्यायाधीश A.M. पाटील यांनी राजनची या प्रकरणातून निर्दोष सुटका केल्याचा निकाल जाहीर केला. तसेच तपशिलावर आदेश नंतर उपलब्ध केला जाईल असेही विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात बंदिस्त असून निकालासाठी त्याला दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली जात असल्याची माहिती न्यायालयाने त्याला दिली. तसेच तो अन्य गुन्ह्यात किंवा प्रकरणांमध्ये अटकेत नसल्यास त्याची तातडीने सुटका करण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. आरिफ अबुबकर सय्यद उर्फ बेल हा इक्बाल कासकरचा अंगरक्षक आणि चालक होता. दोन आरोपींनी 17 मे 2011 रोजी दक्षिण मुंबईत गोळ्या झाडून त्याचा खून केला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार सय्यदचा खून राजनच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप होता. त्यामुळे
राजन याच्या विरोधात भारतीय दंड संहिता मोक्का आणि शस्त्रास्त्र कार्याअंतर्गत खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपांतर्गत खटला चालवण्यात आला. राजन विरोधात इतर खटले सुरू असल्यामुळे त्याला अद्याप तुरुंगातच राहावे लागणार आहे. या आणि अशा माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.